कशा आहात सगळे? बरे आहात मा? बरेच रवा. आज करतले मी वांग्या फ्राय चुलीवरती भाजून. तसाच अगदी तुम्ही ट्राय करा आणि मग सांगा कमेंटमध्ये कसा लागतात. आणि बाकी गुड मॉर्निंग सगळ्यांका. आणि चला आपल्या रेसिपी सुरू करूया आता. आणि एकदा श्री स्वामी समर्थ बोला बघूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कैसे हो सब लोग? ठीक हो ना? चलो अब अपने नए रेसिपी के लिए स्टार्ट करते। आज बनाने वाली हूँ मैं बैगन फ्राई। सेम वैसा ट्राई करिए और मुझे बताइए कमेंट्स में कैसा लगता है, आप कैसे बना रहे हो, ठीक है। और जैसा मैं स्टेप बता रही हूँ वैसा स्टेप से बनाइए, आपका अच्छे से बनेगा। और मुझे कमेंट्स में ज़रूर बताइए। चलो अभी रेसिपी के लिए स्टार्ट करते हैं। चलो फिर वांग फ्राय करताना पहिलं तर लागणार ही आपले लसणाचे 4-5 तुकड्या, त्याच्यानंतर टोमॅटो 1 चिरून घेतला, कांदे 2 चिरून घेतले, मिरची हिरवी घेतली आहे चिरून, ती फोडणीला घालणार आहे, कोथिंबीर, त्याच्यानंतर हा आपला मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हा फोडणीसाठी कोथिंबीर कढीपत्ता आणि जिरं देणार आहे फोडणीला आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो आणि मिरची. तर असं. आणि दुसरं आपल्याला लागणार आहे वांग. हे वांग लागणार आहे. हे वांगाला मी आता तेल लावून घेणार आहे, चांगलं धुवून घेतलं आहे आणि आता ह्याला तेल लावून घेणार आहे. तेल लावून थोडं मध्ये मध्ये चीर पाडणार आहेत त्याला आणि चीर पाडून मग हे वांग चुलीवरती आगीवरती डायरेक्ट असं भाजून घेणार आणि त्याच्यावरचं मग कवर काढून घेणार, ठीक आहे. अशा पद्धतीने त्याला चीर पाडून घेतले मध्ये सगळ्या बघा अशा. आता हे चुलीवरती मी फ्राय करून घेणार व्यवस्थित. फ्राय म्हणजे गरम करून घेणार. हे वरचं कवर काढणार, दाखवते तुम्हाला तसंच करा. वांग्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं पहिलं आणि नंतर मग असं भाजत ठेवायचं आगीवरती, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आपलं वांग रेडी झालंय भाजून. कवर काढायचं असं जिरं, लसूण, कांदा, व्यवस्थित गरम करून घ्यायचं. कांदा एकदम हे व्हायला पाहिजे, मेल्ट व्हायला पाहिजे. आपले मसाले, मालवणी मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ. वांग्यावरचं हे सगळं पूर्ण कवर काढून घेतलं, काढं तसंच काढून घ्या पूर्ण. स्मॅशरने स्मॅश करायचं. हे बघा ह्या पद्धतीने असं स्मॅश करून घ्यायचं. इकडे व्यवस्थित गरम झाला काय बघायचं.
आहे